पंढरीनाथ भगवान की जय. पांडुरंग म्हणजे श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णालाच वैष्णवपंथीय पांडुरंग असे म्हणतात. पांडुरंग आपल्या भक्तांच्या प्रेमाचा, भक्तीचा भुकेला आहे. तो आपल्या भक्तांवर अपार प्रेम करतो. पांडुरंग म्हणजे श्रीकृष्णाने भक्तांच्या म्हणजे संतांच्या घरी जाऊन त्यांची सेवा देखील केलेली आहे. पांडुरंग पंढरपुरात कसे आले त्याची पुढे कथा दिली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत सावळा माळी अशा अनेक संतांनी आपल्या अभंगातील ओवीतून पांडुरंगाचे गुणगान गायले आहेत. या सर्वांमध्ये संत पुंडलिक देखील एक होते. त्यांची पांडुरंगावर खूप भक्ती होती, पण त्याचप्रमाणे आपले वृद्ध आई वडील यांच्यावर देखील खूप प्रेम होतं. ते दिवस रात्र आपल्या वृद्ध आई वडिलांची सेवा करत असायचे. पांडुरंग म्हणजे श्रीकृष्ण पंढरपूरमध्ये भक्त पुंडलिकाची माता पित्यावरील निष्ठा आणि भक्ती पाहून त्याला भेटण्यासाठी आले होते. पुंडलिक आपल्या आई वडिलांची अतिशय भक्तिभावाने सेवा करत होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्रीकृष्ण त्याला भेटायला पंढरपूरमध्ये आले. तेव्हा भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात मग्न होते. देवाने त्याला सांगितले की मी तुला भेटायला आलो आहे. तो आई वडिलांच्या सेवेत मग्न असल्यामुळे त्याने त्यांच्यासमोर वीट भिरकवली आणि कृपया या विटेवर उभे राहा अशी विनंती केली. भगवान त्या विटेवर उभे राहिले आणि पुंडलिकाची सेवा पूर्ण होण्याची प्रतीक्षा करू लागले. भक्तांच्या उद्धारासाठी ते त्याच रूपात कायमचे पंढरपुरात उभे राहिले. हेच रूप पुढे विठ्ठल आणि पांडुरंग म्हणून प्रसिद्ध झाले. भक्त पुंडलिकाची वाट बघत पांडुरंग 28 युगे या विटेवर उभा आहे. देव केवळ भक्तीचा आणि प्रेमाचा भुकेला आहे. पिकावर देहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.